नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. दुःख मित्येवयत कर्म. काय क्लेश भयात त्यजेत. सकृत्वा राजसं त्यागम नैव त्यागफलं लभेत. एरवी विहितत्वे मांडी. परी घालिता असुरवाडी. तेथ पोळला ऐसा सांडी आदरिलेही. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण चिंतन विचार करत आहोत. त्याग आणि संन्यासाचं स्वरूप स्पष्ट होण्यासाठी भगवान परमात्म्याला भक्तराज अर्जुनाने प्रश्न विचारला. अन्य असणारी विद्वानांची मतं प्रतिपादन केल्यानंतर त्याग संन्यासाविषयी असणारं स्वतःचा निश्चय किंवा मत सांगण्याकरता परमात्मा चतुर्थ श्लोकापासून प्रारंभ करते झाले. आणि त्यापैकी यज्ञ दान तप कर्म त्यागू नये. यज्ञ दान तपादिक कर्म विद्वान पुरुषाच्या अंतःकरण शुद्धीला आवश्यक आहे असं भगवंतांनी स्वतःचं मत सांगितलं. पण ते कर्माचरण करत असतानासुद्धा संगम त्यक्त्वा फलानीच. कर्म करावं पण कर्माकडून फलाची अपेक्षा करू नये. मी त्यागी आहे किंवा मी कर्माचा कर्ता आहे असा सुद्धा अभिमान येऊ देऊ नये. मनोनी फळी लाग सांडोनी देह संग. कर्मे करावे हा चांग निरोप माझा. असं त्याग संन्यासाच्या विषयी भगवंताने आपलं मत प्रतिपादन केलं. पण मग त्यागो ही पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः. त्यागसुद्धा 3 प्रकारचा प्रतिपादन केलेला आहे. मग काही माणसं त्यागच करतात की नाही, पण त्या त्यागामध्ये आपला त्याग तामस आहे का राजस आहे का सात्विक आहे याचा विचार करावा. तामस त्यागाला काही फळ मिळत नाही, राजस त्यागालाही फळ मिळत नाही. सात्विक त्यागाला मात्र आत्मज्ञान प्राप्तीच्या नंतर मोक्ष नावाचं फळ सहजगत्या प्राप्त होतं. आणि म्हणून करावा तर तो सात्विक त्याग करावा असा विचार परमात्मा प्रतिपादन करत आहेत. त्यापैकी जे माणसं अज्ञानामुळे अविवेकतः प्रमादाने किंवा विपरीत भावनेनं किंवा भ्रमाने त्याग करतात. कर्माचा द्वेष आहे मनामध्ये, पण एका कर्माचा द्वेष सगळ्याच कर्मावर काढला जातो. एखाद्या मनुष्याचं डोकं दुखावं अर्धशिशी आणि मग डोकंच दुखतं, याला मूळ कारण काय? डोकं. डोकं आहे म्हणून डोकं दुखतं की नाही, म्हणून त्याने तीक्ष्ण तलवार घेतली आणि आता ही अर्धशिशी आपल्याला असह्य त्रास देते आहे. त्यापेक्षा डोकंच न ठेवलेलं बरं. म्हणून जो डोकं जसं त्याने कापून काढावं तसा तो कर्माचा असणारा द्वेष बाकी नित्यनैमित्तिक कर्मावर काढतो. वास्तविक यज्ञ दान तप कर्म हे नित्यनैमित्तिक कर्म आहे बरं, कारण हे दररोज करावं लागतं. पण ते कर्म अंतःकरण शुद्धीला कारण असतानाही त्याचा तो त्याग करतो. त्याला कर्माचा बाध कर्माने करता येतो हे वर्म लक्षात नाही. त्याचं कारण तो तामस आहे आणि भ्रमाने उन्मत्त झाल्यामुळे तो कोणाचं श्रवणही करत नाही, हातवटी पण नाही. आणि स्वमनाने अविचाराने जो त्याग केला जातो कर्माचा त्याग, थोडक्यामध्ये तामस पुरुष हा आळसी आहे. निद्रा, प्रमाद आणि आळस हे तमोगुणाचेच काय आहे? परिणाम आहे. आणि ज्या अर्थी तो प्रमादाने त्याग करतो किंवा त्याच्या मनामध्ये आळस आहे किंवा कर्माचा त्याग का केला तर निद्रेचा भर आहे. म्हणून तामस पुरुषाला तमोगुणाचे परिणाम असल्यामुळे सहसा आळसी माणसं हे त्यागी दिसतात, काहीच करत नाही. पण समजून घ्यावं तो त्याग नाही आहे, तो तमोगुणाचा मूर्तिमंत विकसित आकार आहे आणि त्यामुळे त्याला काही फळ मिळत नाही. पुढचा प्रकार आहे रजोगुणी पुरुषाचा. तो कर्माचा परित्याग करतो पण त्याचे विपरीत कर्माच्या विषयी भावना आहेत. साधन कोणतंही असू द्या, त्या साधनामध्ये सुरुवातीला त्रास होतातच. परमार्थाचं साधन असो किंवा व्यवहारातलं एखादं साधन असू द्या,
त्या साधनाचा आरंभ करत असताना त्याच्यामध्ये कष्ट ठरलेले आहे. भगवान म्हणतात बघा, सर्वारंभा हि दोषेन धूमेनाग्निरिवावृताः. ज्याप्रमाणे अग्नी धुराने व्यापलेला असतो तसं सर्व प्रकारचं कर्म, आरंभ म्हणजेच कर्म, हे दोषाने आवृत्त असतं. साधन कोणतंही सोपं नाही. साधन हे कठीणच असतं, पण ते करण्याकरता मात्र उत्साह, धैर्य, अंगामध्ये समाधान असावं लागतं, तर साधन अनुष्ठान होऊ शकतं. त्याचा कर्माकडे पाहण्याचा भाव असा आहे, दुःखम इति एव. कर्म हे दुःख रूपच आहे. कर्माला नंतर मोक्ष नावाचं फळ मिळणार आहे याची तो अपेक्षा करत नाही. आणि ज्याला मोठ्या फलाचा लाभ घ्यायचा असेल त्याला सुरुवातीला थोडंसं दुःख सहन करावंच लागतं. जसं की आपण पुराणामध्ये कथा पाहतो, इंद्राची संपत्ती क्षीरसागरामध्ये पडली. आता ती वरती काढायची आहे. मग भगवंताने आदेश दिला की तुम्हाला समुद्र मंथन करावं लागेल. मंथन केल्याशिवाय रस्ता तळाला गेलेल्या गोष्टी वरती येत नाही. मग ते समुद्राचं मंथन असो, दह्याचं मंथन असो, नाहीतर विचार मंथन असो, जोपर्यंत मनुष्य मंथन करत नाही तोपर्यंत त्याला सारभूत वस्तू वरती काढता येत नाही. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मंथन करावं लागतं. पण मंथन केलं क्षीरसागराचं, पहिला परिणाम हलाहल नावाचं विषच प्राप्त झालं. पण ते विष जरी सुरुवातीला कठीण असेल तर शेवटी अमृताची प्राप्ती झालीच आहे. तसं कर्माचा आरंभ जरी कठीण असेल तरी मोक्ष नावाचं फळ त्याला मिळणारच आहे. पण त्याची भावना अशी आहे, दुःखम इति एव कर्म. कर्म कसं आहे? दुःख रूपच आहे. जे कर्म दुःखरूप मानून शरीराला पीडा होईल या भयाने टाकलं जातं. सकृत्वा राजसम त्यागम. असा केला जाणारा त्याग हा राजसी त्याग आहे. त्याग दिसायला आहे पण त्यागाचं फल त्याला मिळत नाही. म्हणजे असं कसं काय? त्याग केला आहे तर त्यागाचं फल मिळालं पाहिजे की नाही? हातवटी चुकली ना. हातवटी जर चुकली तर मग तुम्ही परिणाम, साधन काय करता याला महत्त्व नाही आहे. जर त्याचं वर्म चुकलं तर साधनेत वेळ जातो, समाधान नाही मिळत. त्याने राजस त्याग केला आहे पण त्यागाचं फळ त्याला सात्विक त्यागासारखं मिळत नाही. तो प्रकार आता पुढे येणार आहे. यापैकी काही ओव्या आपण पाहिल्या. राजस पुरुष सामान्य समजू नका. ज्ञानोबारा म्हणतात त्याची बुद्धिमत्ता चांगली आहे. स्वाधिकार बुझे आपले विहितही सुजे, फक्त करितया उपजे निबरबना. नाहीतर स्वतःचा अधिकार कोणत्या कर्मात आहे हे त्याला चांगलं कळतं. विहित कर्माचं अनुष्ठान करावं त्याला विधी समजतो. पण जेव्हा आरंभ करण्याचा प्रसंग आला की त्या कर्माच्या कठीणपणाला तो उबगतो, कंटाळतो आणि मग परित्याग कर्माचा करतोच तो. पण सात्विक पद्धतीनं मात्र करत नाही. कर्माचा प्रारंभ कठीण आहे. ज्ञानोबाने उदाहरणे इतकी दिली आहे जबरदस्त की ज्याप्रमाणे ज्ञानोबारा म्हणतात, शिदोरी धारण करताना जड आहे पण मुक्कामाला गेलेला त्याच्यासारखा आनंद दुसरा कशात नाही. घरचे जे पदार्थ असतात ना, ती जर आपल्याजवळ शिदोरी असेल, जर आपल्याला भूक लागली झाडाखाली बसलं तर तसा आनंद मग कोणत्याच पदार्थात नाही. आणि ते सुद्धा गावाकडचे पदार्थ असावे. फक्त एवढंच आहे की वाहती वेळे जड शिदोरी जैसे, पण मात्र शेवटी तिचं फळ चांगलं आहे. ज्ञानोबारे उदाहरण देतात, निंब नावाचं जे काही फळ आहे, कडुलिंब, जिभेवर ठेवलं तर अत्यंत कडू आहे पण आरोग्याला मात्र चांगलं आहे बरं. याचा अध्यामध्ये पुढं ओवी येते आहे, जे सुखा लागे आपण पया, निंबचे आती धनंजया, तै कडवटपणा तयाची या उबगी जेना. आपल्या आरोग्याच्या सुखासाठी कडुलिंब नावाचं औषध जर आपल्याला घ्यायला सांगितलं तर मनुष्याने त्याच्या कडवटपणाला उबगू नये, कारण ते आपल्या सुखाला कारण आहे. आरोग्य प्रदान करतं म्हणून सुरुवातीला कठीण असेल. हिरडा नावाचं फळ अत्यंत तुरट असतं पण आरोग्याला चांगलं आहे. गाय चांगली आहे पण शिंगाने कठीण आहे. काटे शेवंतीचं फूल चांगलं आहे पण काटे जास्त आहे. तसं कर्माचा प्रारंभ पाहिला, पुढं ती कर्म, आरंभीचा ती विषम, मनोनी तो ते श्रम करिता मानी. ते कर्म करत असताना तो ते श्रम मानतो आहे, पण हे श्रमच त्याच्या विश्रामाला प्राप्त करून देणारे आहे हे मात्र त्याच्या लक्षात येत नाही.
इथपर्यंत आपण ओव्या पाहिल्या. आता 189 क्रमांकाची ओवी आहे. एरवी विहित तत्वे मांडी, परी घालिता असुरवाडी, तेथ पोळला ऐसा सांडी आदरिलेही. एरवी जर विचार केला तर विहित तत्वे मांडी, मांडी म्हणजे मांडणी करणं किंवा प्रारंभ करणं. शास्त्राने 2 प्रकारचे वाक्य सांगितले आहे. एक आहे प्रवृत्तीपरक वाक्य आणि दुसरं आहे निवृत्तीपरक वाक्य. ज्यामध्ये आपली प्रवृत्ती व्हावी त्याला विहित म्हणतात आणि ज्यापासून आपण परावृत्त व्हावं याला निवृत्ती वाक्य किंवा निषेध वाक्य असं म्हणतात. थोडक्यात शास्त्राने विहित कर्म आणि निषिद्ध कर्म असे कर्माचे आपल्याला आज्ञा दिली आहे. जसं की मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, स्वाध्यायान महाप्रमदितव्यम. ही आपल्याला काय आहे विहित अशा प्रकारची आज्ञा वेदाने केलेली आहे. आणि मग दुसरे वाक्य सांगितलं आहे की मांसाशन करू नये, मद्यपान करू नये. अशी जी काही वाक्य आहे, सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात, खोटं बोलू नये, खरंच बोलावं, मधुर बोलावं, तीक्ष्ण बोलू नये. अशा प्रकारचे आपल्याला काय सांगितले आज्ञा वेदाने केली आहे. मग त्यापैकी जे करा म्हणून सांगितलं त्याला विहित म्हणतात आणि जे करू नये म्हणून सांगितलं त्याला निषिद्ध वाक्य असं म्हणतात. ते निषिद्धापासून फक्त बाजूला व्हावं असा वेदाचं तात्पर्य आहे. मग त्याला ते कळतं ना. स्वाधिकार सुजे विहितही बुझे. अगोदर त्याला आपला अधिकार कळाला, आपण विहित मार्गाने काय अनुष्ठान करावं हे त्याला समजलं. आता समजलं तर प्रारंभ करावा, करतो ना प्रारंभ. ज्ञानोबा म्हणतात एरवी दुसऱ्या बाजूने विचार केला तर विहित तत्वे मांडी, जे आपलं विहित कर्म आहे ते आपल्या वाट्याला आलं त्याची मांडणी करतो. पुढं काय होतं, परी घालिता असुरवाडी. असुरवाडी शब्दाचा अर्थ होतो क्लेश. घालिता म्हणजे प्रवेश होत असताना. आता कर्म करायचं आहे तर कर्म करता करता क्लेश होतात आणि त्या क्लेशामध्ये हा घातला जातो. घालिता असुरवाडी. मग आता क्लेश व्हायला लागले. उत्तम पुरुषाचं लक्षण असं सांगितलं आहे, एकदा हातामध्ये काम घेतलं की मध्यंतरी किती कष्ट येऊ द्या ते त्या कर्माला तडीस नेल्याशिवाय शांत बसत नाही. जे राजस पुरुष आहे ते कर्म अर्ध्यात सोडून देतात आणि जे कनिष्ठ पुरुष आहे ते आरंभच करत नाही. सुवासित आलेले बरं काही ते सदाचार मकरंदामध्ये, आता नेमकं काही ते उपस्थित नाही आहे. पण जो कनिष्ठ पुरुष आहे तो आरंभच करत नाही. मध्यम पुरुष आहे तो आरंभ करतो पण प्रसंग जर आला तर सोडून देतो. आणि उत्तम पुरुष मात्र असा आहे, हातात कर्म घेतलं तर तो मात्र शेवटपर्यंत त्या कर्माला सोडत नाही. तसा हा प्रारंभ करतो आहे, आरंभशूर आहे. आरंभशूर म्हणतात त्याला. परी घालिता असुरवाडी. पण क्लेश जर कर्माचे होऊ लागले तर मग कसं सोडतो, त्याला उदाहरण देतात ज्ञानोबा. तेथ पोळला ऐसा सांडी आदरिलेही. आदरिले म्हणजे प्रारंभ केलं. प्रारंभ केलेलं सुद्धा कर्म तो असा परित्याग करतो ज्याप्रमाणे एखाद्या पुरुषाच्या हातामध्ये एखादा पदार्थ ठेवावा आणि तो पदार्थ लक्षात न येता फार उष्ण आहे असं कळालं की जसा मनुष्य तळ हातावर ठेवलेला पदार्थ एकदम फेकून देतो का, असं म्हणतो नाही दुसऱ्या बाजूला थोडा थंड असेल, निखारा हातामध्ये ठेवला तो तर जाऊ द्या, एका बाजूला तीक्ष्ण असेल दुसऱ्या बाजूला थंड असेल असं करतो का, नाही. पोळलेला पदार्थ जसा तो एकदम परित्याग करतो तसा तो कर्माचा सुद्धा पूर्णतया परित्याग करतो असं ज्ञानोबा म्हणतात. आणि मनात विचार करतो हे कर्माचं आचरण करावं, आपल्याला एवढे क्लेश होतात शरीराला, आणि शरीर सामान्य आहे का, वा देवाला मिळत नाही आपल्याला मिळालं आहे. म्हणे वस्तू देहा सारिखी आली बहुती भाग्य विषेखी, मा जाचू का कर्माधिकी पापिया जैसा. कसा निश्चय बघा त्याचा. देहाची किंमत त्याला कळाली आहे, पण देहाची किंमत ज्या करता कळाली आहे ते साधन मात्र करत नाही. बरं, थोडक्यात देह याचं साध्य आहे आणि भोगणं हाच त्याचा मोक्ष आहे, बाकी काहीच नाही. ते म्हणजे देहखंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा या पर्वती प्रमाढळो नेणे, किंवा भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाखंड्याची. पाखंडी पुरुषात देह आत्मा आहे, भोजन करणं ही त्याची भक्ती आहे, आणि मेला की बस मुक्ती आहे.
आणि मग कोण येणार आहे पाण्यासाठी? म्हणे वस्तू देहासारखी वस्तू स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोके व्हावा जन्मामा. त्यांचा भाव चांगला आहे. नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गावो गीती. त्यातलं एकच प्रमाण तो घेतो आहे की स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोके व्हावा जन्मामा. देहासारखी वस्तू मला प्राप्त झाली, ती पण आली बहुती भाग्य विशेखी. विशेष प्रकारचं भाग्य असल्यामुळे मला देह प्राप्त झाला. नाथ महाराजांनी त्या दुर्लभो मानुषो देहो देही नाम क्षणभंगुरहा तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. या श्लोकावर फार गोड चिंतन केले बघा. सुकृत दुष्कृत समान समी तै पाविजे कर्मभूमी तैची पडे का विषमी तै स्वर्गगामी का नरकी. आपलं पाप आणि पुण्य समान झालं तर त्यामध्ये मनुष्यदेहाची प्राप्ती होते. यावर एक शंका निर्माण केली. पाप पुण्य समान झालं तर मनुष्यदेह मिळतो, सुखदुःखाचे भोग समान का नाही? नाथ महाराजांनी उत्तर असं दिलं आहे, अरे सुकृत दुष्कृत समान होतं, ते फक्त मापात होतं. पण त्यामध्ये एखाद्या प्रसंगाला पुण्याचा फार मोठा गोळा असतो आणि पापाचा चारा चोरा असतो, म्हणून दुःख कमी मिळतात, सुख जास्त मिळतं. कधी कधी एखाद्या पापाचा महाचिरा असतो आणि पुण्याचा चारा चोरा असतो, त्यामुळे सुख हलके हलके मिळतात, थोडे थोडे. आज सुख आहे तर उद्या नाही, परवा नाही, पण दुःख सोडतच नाही. म्हणून फक्त तुलनेत यायला ते समान आहे, पण मग एखादा चारा चोरा, एखादा महाचिरा, त्यामुळे दुःखाचा आणि सुखाचा फरक होतो. म्हणून तर आपल्याला देह मिळण्याचं जे कारण आहे ना प्रत्येकाचं, ते समानच आहे, पण त्यामध्ये जी भर घातली जाते त्यामध्ये कमी जास्त प्रमाण असल्यामुळे आपल्याला भोगसुद्धा विचित्र प्रकारचे होतात. आणि तो म्हणतो आहे, ज्या नरदेहाची प्राप्ती कुणाला होत नाही अशी वस्तू मला विशेष भाग्यानं प्राप्त झाली. आणि मग जर वस्तू दुर्लभ असेल तर कशाला कष्ट करायचे? मा म्हणजे मग जाचुका कर्माधिकी पापी या जैसा. एखाद्या पापी पुरुषाप्रमाणे जसे पापी पुरुषाला कायम दुःख भोगावे लागतात. ज्ञानोबा म्हणतात बघा की न शके केले जाऊ पापो कृतघ्न जैसे. कृतघ्न पुरुषापासून पाप जात नाही, आणि ज्याच्याकडे पाप असतं त्याला दुःख अवश्य भाग्य भोगावं लागतं. बहुतेक तिथंच एक प्रमाण दिलं आहे की तरी जाणीजे झाड फुले मानस जाणीजे बोले भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. पूर्वजन्मामध्ये पाप असेल तर दुःख भोगावं लागतं, किंवा पुण्य असेल तर सुख अवश्य भाग्य भोगावं लागतं. तो म्हणतो पापी पुरुषापासून जसं दुःख जात नाही, दुःखाचा परिणाम क्लेश किंवा पीडा असेल, तर मग मी कर्माच्याद्वारे स्वतःला पापी पुरुषाप्रमाणे का पीडा करून घ्यावी? जाचो म्हणजे जाचणे, त्रस्त होणे किंवा कष्ट सोसणे. कशाला स्वतःला त्रास देऊ? कशाद्वारे? कर्माद्वारे. म्हणून तो म्हणतो नाही, कर्मच करायचं नाही, कशाला त्रास द्यायचा आहे? हा तेच आहे त्याचं. काय सुरुवात काय आहे? नाही, अगोदर सुरुवात आहे ऋणम कृत्वा घृतम पिबेत, त्याच्या अगोदर एक सुरुवात आहे. यावत जीव सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. जोपर्यंत जगायचं आहे तोपर्यंत आनंदाने जगायचं. पण मग आनंदाकरता आपल्याकडे पैसा नाही, ऋणम कृत्वा कर्ज काढायचं, कर्ज काढून तुपच प्राशन करायचं, आणि मग परतफेड कशाला परतफेड करायची? भस्मीभूतच एकदा 3 चिमट्या राग झाली की कोण मागं येणार आहे? भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. परत कोणाला यायचं आहे? म्हणजे कर्ज काढायचं, बस आत्महत्या करायची, बाकी काही करायचं नाही. मा जाचू का कर्माधिकी पापिया जैसा. तो विचार करतो आहे, कर्माचं फल जर अनुष्ठान केलं ना लगेच फळ मिळत नाही. बरं, एक तुकोबाऱ्यांचं प्रमाण फार गोड आहे बघा. जर उत्कट मनुष्याचं जर त्याला वर्ष लागते, 12 महिने, अशा प्रकारचा एक कालावधी बघा, 3 मास घडी वगैरे असं काहीतरी उदाहरण दिलं आहे. तर श्लोक पण आहे आणि श्लोकाचा अनुवाद तुकोबाऱ्यांचा तो आहे. आता कर्मामध्ये काय होतं, उत्कट कर्म जर असेल तर याच जन्मात फळ मिळतं, पण परिणाम असा होतो की कर्म संपतं, कर्माचा संस्कार मनावर राहतो, आणि मग तो संस्कार भविष्य जन्मात किंवा पुढच्या अनंत काळामध्ये कधीतरी जेव्हा त्या कर्माचा संस्कार उद्भूत होतो तेव्हा तो आपल्याला सुखदुःखाचं पाप पुण्याचं फळ भोगण्याकरता भाग पाडतो. याचा अर्थ काय झाला?
कर्माचं अनुष्ठान करायचं दृष्ट कालामध्ये आणि फल भोगायचं आहे भविष्य काळात किंवा अदृष्ट कालामध्ये. आणि तो म्हणतो केले कर्मी जे द्यावे ते झने मच होवावे, आजी भोगुना बरवे हातीचे भोग. दोन काल आले बरं याच्यामध्ये. केले कर्मी जे द्यावे, मी ज्या कर्माचं अनुष्ठान आज केलं आहे अशा त्या केले कर्मी झाले. नाथमारांचं प्रमाण आहे की नाही, केले कर्म झाले तेचे भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, ना भुक्तम क्षीयते कर्म अजन्म कोटेशतैरपि, अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. ते कर्म भोगावंचं लागतं, पण ते आज नाही, ते भविष्य काळामध्ये भोगावं लागतं. म्हणून कर्म जड आहे. मग कर्माचं फल देणारा ईश्वर आपल्याकडे मानलेला आहे. तो पण कर्मसापेक्ष फलदाता आहे. जसं कर्म तशा प्रकारचं फळ, नाही तर देवाकडे विषमता येईल. या बाबतीमध्ये कोणी चुकत नाही बरं. जर वर्तमान जीवनामध्ये एखादा महात्मा असेल किंवा तो ज्ञानी पुरुष असेल तर त्याच्या जीवनामध्ये क्रियमान कर्म त्याला लागणार नाही. ज्ञानाने संचित कर्म दग्ध होऊन जाईल, ज्ञानाचं फल आहे किंवा प्रभाव आहे. पण प्रारब्ध जर सुरू झाला असेल ना तर प्रारब्ध ज्ञानी पुरुषाला सुद्धा टाळता येत नाही. म्हणून जरी भक्त असेल तर त्या पुरुषाच्या प्रारब्धाचा बाण सुटलेला आहे, तो त्यांना भोगावा लागतो. तैसा देहाभिमान गेलिया देहजेने स्वभावे धनंजया, जाले ते अपैसया चेष्ट विचते. ते त्याला भोगावंच लागतं. पण ज्ञानी पुरुषाच्या मात्र प्रारब्धाचा आणि आत्मविद्येचा विरोध नाही. प्रारब्ध सुखदुःख देण्यात समर्थ आहे आणि विद्या सुखदुःखाला मिथ्या म्हणण्याकरता समर्थ आहे. दोन्हीसुद्धा आपापल्या जागेमध्ये समर्थ आहे. प्रारब्ध सत्यत्वाने भोग देत नाही म्हणून विद्येचा प्रभाव कमी होत नाही, आणि विद्या प्रारब्धाला नष्ट करत नाही, मिथ्या समजते म्हणून विद्येचंही प्रारब्धाबरोबर वैर नाही. प्रारब्ध आपल्या ठिकाणी समर्थ आहे, भोगजन्य आहे, आणि विद्या मिथ्या समजण्यामध्ये समर्थ आहे. म्हणून एकाच काळामध्ये ज्ञानी पुरुष दोन अवस्था भोगू शकतो. एकेची काळी ज्ञानी ऐक नाही, बाबाप्रमाण सांगतात, एकीची काळी भोगितो ज्ञानी संसार असा आहे. परमार्थ दोन्ही सरोवारा माझी बुडाला, अर्धा बुडाला खाली शीतळ वरी उष्ण आहे. उष्णता वरती लागते त्याला अर्ध्या शरीराला, आणि अर्धा सरोवरामध्ये बुडाला म्हणून शीतल आहे. म्हणजे एकाच काळामध्ये ज्ञानी पुरुष प्रारब्धही भोगतो आहे आणि परमार्थाचा आनंदही भोगतो आहे. म्हणून केले कर्मी जे द्यावे, ज्या कर्माचं अनुष्ठान केलं आहे ते मला भविष्य काळात फळ देणार आहे, ते फळ मज होवावे झने, ते फळ मला प्राप्त व्हावं असं नको. झने म्हणजे निषेध आहे. ते फळ मला प्राप्तच होऊ नये, कारण ते फळ कधी मिळेल, जर मी आज कर्म केलं तर त्याचा संस्कार राहील आणि मग मला भविष्य काळामध्ये फळ मिळेल. असा मी भविष्य काळामध्ये विसंबून राहणार नाही. म्हणजे भविष्य काळात फळ भोगायचं आणि आता कष्ट भोगायचे. ते झने मज होवावे म्हणून आजी भोगुना बरवे हातीचे भोग. हा, त्याचं म्हणणं आहे पुढचं कोणी बघितलं आहे, आजी भोगुना बरवे हातीचे भोग. त्यापेक्षा आज आपल्या हातामध्ये आहे ते चांगले चांगले भोग का बरं भोगू नये. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. बरवे भोग आज का भोगावं नये असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे तो स्वर्गही पाहत नाही बरं, म्हणजे फक्त इथलेच भोग त्याला आवडतात आहे. नाहीतर मग परोक्ष ज्ञानाचा आश्रय घ्यावा आणि सात्विक ते शास्त्रावर श्रद्धा ठेवावी आणि स्वर्गाधिकावर कर्म करावं. हा पामरच आहे सगळा. कारण विषयी पुरुष काय म्हणतो, संसारी जन्मीचे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्गसुख भोगीजे मनोहर. यज्ञाधिक कर्म करत असताना त्याला कष्ट आहे ना, तर तो कष्ट सहन करतो का, दिव्य भोगाचे लालसा आहे. पण हा मात्र असा आहे, हा विषयी पुरुषाच्या अलीकडचा हा पामरच आहे. कारण तो म्हणतो कर्मातले कष्ट भोगावे आणि मग नंतरचे. त्यापेक्षा एकच काम करू ना, आज आपल्याला जे आपल्या हातात आलेले आहे तेच भोग का बरं भोगू नये. आजी भोगू ना बरवे हातीचे भोग. घाबरतो आहे, शरीराला त्रास होऊ नये, शरीराच्या क्लेशामुळे कर्माचा परित्याग करतो आहे. ज्ञानोबा म्हणतात 89 ओवीपासून तर या 92 ओवीपर्यंत एकत्र सगळा विचार आहे बरं 4 ओव्यांचा. ऐसा शरीराची या क्लेशा भेणे कर्मे विरेशा,
सांडी तो परियेसा राजस त्याग. हे अर्जुना, वीर असणाऱ्या, अनेक असणाऱ्या जे काही युद्धभूमीवर आलेले शूरवीर महाराजे आहे त्या सगळ्यांचा नियामक तो आहे. म्हणून हे वीरेशा. शरीराची क्लेशा भेने कर्मे सांडी तो परियेसा राजस त्याग. अर्जुना, आपल्या शरीराला क्लेश होईल यामुळे, या भीतीमुळे कर्मे सांडी, एक कर्म नाही बरं, बहुवचन घेतलं आहे. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म त्याचाही परित्याग करतो. सकाम कर्म, काम्य कर्म करावं तेही करत नाही. बरं, निषिद्ध कर्मातून प्रायश्चित्त कर्म करावं तेही करत नाही. सगळ्याच कर्माचा परित्याग करतो. पण नियम असा आहे, मनुष्य क्षणभर देखील कर्माचा परित्याग करून राहू शकत नाही. नाही कशित क्षणमपि जात्वतिष्ठत्य कर्मकृत कार्यते हवशकर्म सर्व प्रकृतीजैर्गुणैः. म्हणून संग जव प्रकृतीचा तव त्यागुण घडे कर्माचा. ऐसियाही करू म्हणते तयाचा आग्रहची उरे. क्षणभर देखील कर्म केल्याशिवाय कोणी राहू शकत नाही. एखादा मला मी कर्माचा परित्याग केला आहे, मग श्वास कशाला घेतो आहे? श्वास घेतो की नाही? नासारंध्र बुजाले परिमळ नेघे किंवा स्वप्नावबोध ठेले चरण चालो विसरले. कोणतंही कर्मबंध नाही, पण तरीसुद्धा आपल्या शरीराला क्लेश होईल म्हणून तो सगळ्या विहित कर्माचा, बरं, शास्त्राने प्रतिपादन केलेली का जी कर्म आहे त्या सगळ्या कर्मांचा तो परित्याग करतो आहे. कशामुळे? कळतंय त्याला. ज्याला कळतच नाही त्याने त्याग केला तर तो मोहात त्याग आहे. म्हणजे अज्ञानामुळे त्याग केला समजू शकतो आपण, कारण कळतच नाही. पण याला कळत आहे ना, आणि कळूनसुद्धा हा मात्र कर्माचं अनुष्ठान करत नाही. राजसी आहे, शरीरावर त्याचं प्रेम आहे. शरीराची क्लेशा भेने कर्मे सांडी विरेशा तो परियेसा राजस त्याग. त्याला राजसी त्याग असं म्हणतात. राजस त्यागाला फळ मिळत नाही. ज्ञानोबा म्हणतात, एरवी तेतही कर्म सांडे परितया त्याग फळ. कोणतं? कर्म त्याग फळ न जोडे. बरं, असा अर्थ घ्यायचा आहे तिथे. त्याग फळ न जोडे, जैसे उतले आगी न पडे, उतले आगी पडे ते न लगेचे होमा. का बुडोनी प्राण गेले ते अर्धोदकी निमाले. हे म्हणून ये जाहले दुर्मरणची, तैसे देहाचिनी लोभे. जेने कर्मा पाणी शुभे तेने साच न लभे त्यागाचे फळ. इथपर्यंत 3 ओव्याचा एकत्र विचार आहे. पुढे मग 4 ओव्याचे आहे. त्या पुढच्या 9 क्रमांकाच्या श्लोकाची अवतरणिका येणार आहे. एरवी विचार जर आपण केला तर राजसी पुरुषाकडून सुद्धा कर्माचा त्याग केला जातो ना. एरवी तेतही कर्म सांडे, कर्माचा परित्याग तो करतो आहे. पण कर्माचा परित्याग जर केला, जसं की निष्काम कर्मामध्ये कर्माचं अनुष्ठान आहे आणि कर्मफलाचा परित्याग आहे. मग कर्मफलाचा परित्याग केल्यामुळे अंतःकरण शुद्धी त्याला फळ मिळतं किंवा आत्मज्ञान प्राप्तीची योग्यता प्राप्त होते. ही योग्यता, वैराग्य, अंतःकरणाची शुद्धी कोण करून देतं? कर्म. म्हणजे कर्माचं फळ कोणताही निष्काम पद्धतीनं केलं तर अंतःकरण शुद्धी हे अलीकडचं फळ आहे. अंतःकरण शुद्धीनंतर ज्ञानग्रहणाची योग्यता पुढचं फळ आहे. ज्ञानग्रहण झालं की मग आत्मज्ञानाचा दृढ निश्चय होणं हे त्याचं फळ आहे. आणि आत्मज्ञानाची प्राप्ती झाली की ज्या फळाच्या पुढे आता कोणतंच फळ नाही त्याला मोक्ष फळ असं म्हणतात. मोक्ष एव परमपुरुषार्थः. मग मोक्ष फळाकरता आत्मज्ञान लागतं. आत्मज्ञानासाठी श्रीगुरूंचा उपदेश लागतो. श्रीगुरूंची भेट होण्याकरता वैराग्य लागतं. वैराग्यासाठी अंतःकरण शुद्धी लागते. आणि अंतःकरण शुद्धी फक्त कर्मानेच प्राप्त होते, निष्काम कर्माने. याला म्हणतात की ते कर्माचं फळ आहे, पण त्याने कर्माचं अनुष्ठान करून मग फळाचा परित्याग केला आहे. आणि राजसी पुरुषाने तर कर्माचाच त्याग केलेला आहे. म्हणून कर्म सांडलं आहे, पण त्याग फळ न जोडे. पण त्याला कर्माच्या त्यागाचं जे काही फळ आहे ते प्राप्त होत नाही, कारण कर्माचा अगोदर अनुष्ठान आहे. मग त्यागात 2 प्रकार सांगितले आपण. एक आहे आग्रहपूर्वक त्याग आणि दुसरा आहे स्वभावतः किंवा निसर्गतः त्याग. निष्काम कर्माचं अनुष्ठान करून त्या कर्मफलाचा परित्याग साधकाला आग्रहाने करावा लागतो.
आणि जेव्हा आत्मज्ञान प्राप्त होतं, आत्मलाभ हे प्रबळे, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे, तो स्वभावतः किंवा निसर्गतः त्याग आहे. पण त्या पुरुषाला सुद्धा त्यागाचं मोक्षफळ मिळतं की नाही? राजसी पुरुषाला मात्र ते मिळत नाही. एरवी ते तही कर्म सांडे परितया कर्म त्याग, कर्माच्या त्यागापासून जे फळ प्राप्त होतं, त्याग फळ न जोडे, जोडे म्हणजे प्राप्त होणं, न जोडे प्राप्त होत नाही. आपण क्रिया तर दिसते ना त्यागाची, क्रिया त्यागाची दिसू द्या, पण त्यागाचं फळ मिळत नाही. कसं? उदाहरण द्यावं ज्ञानोबारांनी. ज्ञानोबारा म्हणतात, जैसे ओतले आगी पडे ते न लगेच होमा. यज्ञ केला जातो की नाही? यज्ञामध्ये भूमी शुद्ध करावी लागते. भूमी शुद्ध केली की मग दिशा बघावी लागते. त्यामध्ये यज्ञाचा जो ओटा आहे, त्यानंतर कुंड असेल, त्यानंतर नवग्रहाची स्थापना असेल, ते सगळं केल्यानंतर पुन्हा विधी मार्गाने कमवावं लागतं. स्वधर्म आणतो ते जे जे मिळेल आपण याते, त्याला द्रव्यशुद्धी असं म्हणतात. ते सगळे पदार्थ आणायचे, त्यामध्ये तूप कालवायचं आणि मुहूर्त बघून मग अग्नीमध्ये हवन करायचं, त्याला होम म्हणतात. आणि मग अग्नीच्याद्वारे मंत्राच्या माध्यमातून ज्या ज्या देवतांचं आपण नामस्मरण करतो किंवा उच्चार करतो, त्या मंत्राच्याद्वारे इंद्राय स्वाहा, इदम इंद्राय न मम, सूर्याय स्वाहा, इदम सूर्याय न मम, राष्ट्राय स्वाहा, राष्ट्राय इदम न मम असं म्हणतो की नाही आपण. मग ते समर्पण केलं जातं. तर ते द्रव्य जे असतं ते अग्नीमध्ये मंत्रोच्चारपूर्वक समर्पण केलं तर ते अग्नी हे देवांचं मुख असल्यामुळे देवतापर्यंत जातं. तिथं विधी आहे, म्हणजे तिथं विधीपूर्वक केलं की यज्ञाचं फल मिळतं आहे बघा. पण मग एका घरी काय झालं, चुलीवर दूध ठेवलं आणि लक्षच नाही राहिलं मोबाईल आल्यामुळे, ते दूध उतू गेलं, उतले. आणि आता दुधाचा नियम असा आहे, जेव्हा दूध पहिल्यांदा उतू जातं ना, ते नुसतं उतू नाही जात, उत्तम प्रकारची साय त्याला आलेली असते आणि ती अग्नीमध्ये जाते, उत्तम प्रकारची. जैसे उतले आगी पडे, उतू गेलेलं जे दूध आहे ते अग्नीत पडलं आणि ते लक्ष गेलं. मग माता भगिनी काय म्हणते, कृष्णार्पणमस्तु. आता काय कृष्णार्पण आहे? उतू गेलं म्हणजे कृष्णार्पण होतं का? उतले आगी पडे ते न लगेच होमा, ते अग्नीमध्ये गेलं आहे. मग आता होमात सुद्धा अग्नीच आहे की नाही, आणि चुलीतही अग्नीच आहे. पण होमद्वारे हवन केलं तर ते देवाला प्राप्त होतं. आणि अग्नीमध्ये पडलं तर तिथं पण अग्नीमध्ये त्यागच आहे की नाही, पण तो त्याग नाही, ते आपोआप असं सहज झालेलं आहे, ते नष्ट होतं, त्याला फळ मिळत नाही. जैसे उतले आगी पडे ते न लगेच होम. क्रिया सारखीच आहे दिसायला बरं, पण फलामध्ये मात्र विषमता आहे. सात्विक कर्मामध्ये सुद्धा त्यागच आहे, राजसी पुरुषाचा पण भीतीमुळे त्यागच आहे, पण फळामध्ये मात्र समानता नाही, फळात विषमता आहे. जैसे उतले आगी पडे ते न लगेच होमा. दुसरं उदाहरण देतात, का म्हणजे अथवा बुडवून प्राण गेले ते अर्धोदकी निमाले हे म्हणू नये, जहाले दुर्मरणची. ते संन्यासी महापुरुष असेल ना एखादा, ते संन्यासी महापुरुषाच्या देहाला अग्निसंस्कार नाही केला जात. हे उत्तरेत जर आपण पाहिलं तर लक्षात येईल आपल्याला. एखादा संन्यासी महापुरुषाचं प्राणोत्क्रमण जर झालं तर त्यांचा जो देह असतो तो कोणा आपल्याला लक्षातही येऊ देत नाहीत, त्याचा अंत्यविधी केला जातो. काहींना जिवंत समाधीमध्ये पुरतात, पण शक्यतो उत्तरेतली प्रथा अशी आहे किंवा ती प्रथाच असेल, तो देह गंगेला समर्पण केला जातो. आणि तोही समर्पण करत असताना वरती येणारच नाही याची काळजी घेतली जाते. म्हणून त्याच्या देहाला विशिष्ट प्रकारचे संस्कार करून, आता संन्यासी महापुरुष जिवंत असतानाच आपल्या देहाचं पिंडदान करत असतात, जिवंत असताना. म्हणून तर नवीन नाव प्राप्त होतं ना. नवीन नाव आलं म्हणजे नवीन जन्म आला. नवीन जन्म आला म्हणजे मागच्या देहाचा आपला काही संबंध नाही, फक्त प्रारब्ध शेष आहे म्हणून. पण तो त्यांचा देह विशिष्ट प्रकारची विधी पाळून तो जल समर्पण करावा लागतो. किंवा एखाद्या संन्यासी महापुरुषाला जर फार मोठे दुःख होत असेल शरीराला आणि असह्य वेदना होत असेल तर काही ठिकाणी ते जल समाधी घेऊ शकतात. पण ते सुद्धा प्रकार कुठेही करायला चालत नाही, त्याला विशिष्ट प्रकारचे स्थानच असतात. जसं की आळंदीकरांनी ज्ञानोबांच्या पिताश्रींना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली.
आता देहांत प्रायश्चित्त म्हणजे काय आहे? एक प्रकारे आत्महत्याच करायची की नाही, कारण निसर्गता मृत्यूची वाट पाहायची नाही. म्हणून ज्या ठिकाणी देह समर्पण केल्यानंतर देहाच्या त्यागाचा दोष लागणार नाही आणि सद्गती सहजगती आपल्याला प्राप्त होईल असं ठिकाण कोणतं आहे? त्रिवेणी संगम, गंगा यमुना सरस्वती. त्याच्यामध्ये पण फार मोठे विधी पाळावे लागतात आणि मग जलसमाधीसारखं ते पुण्यरूप मरण प्राप्त होतं. मग आता एका ठिकाणी आपण आपला देह अर्पण केला पाण्यामध्ये, तर जलसमाधी घेतल्यामुळे पुण्य प्राप्त होतं. नाथ महाराजांचा समाधी हा जलसमाधी बघा. म्हणून गंगेमध्ये गेले, गोदावरीमध्ये जशी बुडी घेतली तसा देह जलरूप होऊन गेला. फक्त त्या ठिकाणी काही कमळ निर्माण झाले, म्हणजे कृष्ण कमल तीर्थ चरणनाथाचे असं म्हटलं आहे बघा आरतीमध्ये. आणि आजही तो भाग तिथं आहे, जलसमाधी ती आहे. किंवा एखादा संन्यासी महात्मा जलसमाधी घेऊ शकतो. पण झालं असं की एका व्यक्तीला पोहता येत नव्हतं, गेला पोहायला. जे अपरिचित जागा असते की नाही, अपरिचित, त्याच्यामध्ये धाडस विनाकारण करू नये. आपलं स्नान करावं, नित्यनेम करावा, एखादा अध्याय शिल्लक वाचावा. पण नाही, माणसाला जिथं नाही तिथं धाडस दाखविण्याचे काय, त्याला स्टंट म्हणतात बघा हल्लीच्या काळात, विनाकारणच. मग काय झालं, बुडाला. तो म्हणा इथं बुडाला सामान्य नाही, त्याचं बुडवून प्राण गेला ना, मग तो अर्धोदकी निमाले. अर्धोदकी म्हणजे जलसमाधी, त्याने जलसमाधी घेतलेला आहे. ज्ञानोबा म्हणतात नाही नाही नाही, बुडवून प्राण गेले ते अर्धोदकी निमाले हे म्हणू नये. इथपर्यंत थांबायचा स्वल्पविराम. उलट झाले दुर्मरणाची, त्याला ते वाईट मरणच आलेलं आहे. उगा एखाद्या पुण्यवान पुरुषाने जलसमाधी घ्यावी तसं याचं पुण्यरूप मरण नाही आहे. हे बुडवून प्राण गेले ना, पुण्यरूप मरण नाही, दुर्मरणाची शब्द कसा आलेला आहे. हे म्हणू नये झाले दुर्मरणाची. म्हणजे एखादं अग्नीमध्ये पदार्थ ओतू गेला तर तो होमाप्रमाणे सार्थकी लागत नाही. एखाद्याचा प्राण बुडून गेला तर तो अर्धोदकी निमाला, पुण्यरूप झालं असं म्हणता येत नाही. तसं राजस पुरुषाने कर्माचा परित्याग केला तर सात्विक कर्म त्यागाप्रमाणे तो त्याग झाला असं म्हणता येत नाही. हे म्हणू नये झाले दुर्मरणाची, तैसे देहाचिने लोभे, जेने कर्मा पाणी शुभे, तेने साच न लभे त्यागाचे फळ. तसं देहावर प्रेम आहे, देहाचं रक्षण व्हावं, देहाला कर्म करताना कष्ट होऊ नये इतकी जो काळजी घेतो आहे. देहाचे निलोभे जेने कर्मा पाणी सुभे हा वाक्प्रचार आहे. पाणी सुभे म्हणजे पाणी सोडलं आहे. ज्याच्यावर आपण पाणी सोडलं त्याचा ना आपला संबंध राहत नाही. पाणी सोडलं की नाही, संकल्प सोडला आपण. जुन्या काळामध्ये बघा, ते अन्नदान करत असताना किंवा एखादी वस्तू देत असताना ते बलिराजा आले. भगवंतांनी सांगितलं 3 पावलं जमीन पाहिजे. शुक्राचार्याने अडवलं, देऊ नको म्हणे. ते नाही, मला द्यायचंच आहे. हा छलिया आहे. भगवान विष्णू नाही, मी देणारच आहे. भगवान म्हणले तू देणार आहे असं म्हणू नको, पाणी सोड. आणि जेव्हा पाणी सोडलं, पाणी सोडणं म्हणजे काय, ममत्व सोडणं, त्याचा आणि माझा काही संबंध नाही. जेव्हा ते पाणी सोडलं बलिराजाने, हा होता लहान तोपर्यंत, वाटच पाहत होता कधी पाणी सोडलं जातं. एकदा पाणी सोडलं की मी 3 पावलं जमीन देण्याकरता तयार आहे. मग होता लहान, झाला महान. 2 पावलात सगळं व्यापून घेतलं. 3ऱ्या पावलामध्ये बळीराजाचा अहंकार घालवला, सर्वस्व घेतलं की नाही. जसं बलिराजाने संकल्प सोडला तर एकही वस्तू त्यांची राहिली नाही, तसं या राजसी पुरुषाने कर्मावर पाणी सोडलं आहे. देहाचे लोभे, वास्तविक त्याचं प्रेम आहे बरं. कशावर? कर्मावर. तुम्ही म्हणाल कसं काय? ज्या अर्थी देहावर प्रेम आहे याचा अर्थ कर्मावरच प्रेम आहे की नाही. कारण देह म्हणजे काय आहे, कर्माचाच परिपाक आहे की नाही. भले तो प्रारब्ध कर्माचा परिपाक असेल, पण देहावर प्रेम आहे म्हणजे कर्मावर एक प्रकारे अमूर्त प्रेम आहे. पण जे वाट्याला आलेलं कर्म आहे वर्तमान जीवनामध्ये, त्या कर्मावर मात्र त्याचं प्रेम नाही. म्हणून जेणे नित्यनैमित्य कर्मावर, विशिष्ट प्रकारच्या काम्य कर्मावर असू द्या सकाम कर्म, पण ते राजस पुरुष आहे ना, हा सकाम तरी करावं पण तेही करत नाही. देहाचे निलोभे जेणे कर्मा पाणी शुभे, तेने त्या त्यागामुळे साच न लभे त्यागाचे फळ. त्यागाचे फळ
जे साच म्हणजे खरं आहे किंवा खास फळ आहे, मोक्ष नावाचं फळ, त्याच्या अगोदर अंतःकरण शुद्धी नावाचं फळ, ते फळ त्याला मात्र मिळत नाही. वास्तविक फलाकरता सगळे प्रयत्न करतात की नाही. ज्ञानोबर आपलं ते शास्त्रातलं वचन सांगतोय आपण की प्रयोजनम उद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. फल पाहिल्यानंतर सगळे प्रवृत्त होतात की नाही. मंदातला मंद पुरुषसुद्धा फळाचा जर उद्देश नसेल तर प्रवृत्त होत नाही. सुज्ञ कसं काय प्रवृत्त होईल. पण इथे मात्र त्याला त्यागाचं फळ मिळत नाही. इथपर्यंत हा या श्लोकाचा अनुवाद झालेला आहे. आता कर्माचं खरं फळ काय आहे, अंतःकरण शुद्धी. त्याच्यापेक्षा पुढं आहे मोक्ष नावाचं फळ. ते मिळतं कुणाला. ज्ञानोबर आहे पुढच्या श्लोकाची चूर्णिका किंवा अवतरणिका या 2-4 वह्यामध्ये देत आहेत. किंबहुना आपुले जै ज्ञान होय उदया आले, तै नक्षत्रा ते पाहाले गिळी जैसे. तैशा सकारण क्रिया हारपती धनंजया, तो कर्म त्याग ए जया मोक्षफळाशी. ते मोक्षफळ अज्ञाना त्यागिया नाही अर्जुना, म्हणून तो त्याग न माना राजसुतो. तरी कोणी पायेथ त्यागे, ते मोक्षफळ घर रिघे. हेही ऐक प्रसंगे बोली जेल. वास्तविक ही आहे अवतरणिका. पण त्या अवतरणिकेमध्ये जे फळ मिळतं ते राजसी पुरुषाला मिळत नाही असाही ज्ञानोबा निर्देश करतात. किंबहुना फार काय सांगावं, जै म्हणजे जेव्हा आपुले ज्ञान उदया आले होय. अनुवाद आहे बरं हा, अन्वय आहे. आपुले ज्ञान उदया आले होय. आपुलं ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान. आपुला शब्द हा आत्मवाचक आहे. मनुष्याला आपलं ज्ञान आहे ना, पण ते आपलं ज्ञान म्हणजे आपलं ज्ञान नाही आहे. आपण एखाद्या पुरुषाला विचारलं तुम्ही कोण आहात, तो म्हणतो मी हा आहे. म्हणजे कधी कधी मनुष्य देहाला मी म्हणतो, तर कधी कधी देहाला माझा म्हणतो की नाही. नाथमारा म्हणतात माझा डोळा दुखो लागला, परी न म्हणे मीची दुखो आला. म्हणजे कधी कधी मी म्हणतो तर कधी देहाला माझं म्हणतो. म्हणजे देहाच्या बाबतीमध्ये त्याचा निश्चय नाही. मी म्हणणं भ्रमच आहे, माझंही म्हणणं भ्रमच आहे की नाही. पण एवढंच आहे की जेव्हा मनुष्य मी म्हणतो आणि माझं म्हणतो, ज्याला माझं म्हणतो त्याला माझा म्हणणारा मी हा वेगळा असतो. जसं की हा ध्वनिक्षेपक माझा आहे, पाठापुरता हा माझा असेल तर याला माझं म्हणणारा मी वेगळा आहे. तसं माझा देह असा म्हणत असेल तर याला माझा म्हणणारा मी यापेक्षा वेगळा आहे. आणि जो मी आहे तो कोण आहे, तर शास्त्रकार म्हणतात ना, स्थूल देह मी नाही, सूक्ष्म देह मी नाही, कारण देह मी नाही. या तिन्ही देहांचं जे अधिष्ठान आहे किंवा परमात्म स्वरूपाचं प्रतिबिंब ज्याला जीव म्हणतात, तो जीव मी आहे. पण ती जीवत्वाची भूमिकासुद्धा अज्ञानाच्या उपाधीमुळे आलेली आहे. मग जेव्हा अज्ञान जाईल, तुका म्हणे कैसे की व कोठे जीव निराळा, हा जीव मुळामध्ये परमात्मा स्वरूपाचा अंश आहे. आणि त्याला म्हणतात आपुलं ज्ञान. हे जे आपलं ज्ञान आहे ना, या आपल्या ज्ञानाचा निश्चय देहावर बसत नाही. हा मी आहे तर हा माझा हात आहे असं म्हणतो की नाही मनुष्य. म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म देहापासून आपण वेगळे आहोत हे आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला मान्य आहे. फक्त ते आपला निश्चय मात्र तसा लवकरात लवकर होत नाही. नाहीतर व्यवहार आपण तसा करतो की नाही. कधी कधी माणसं म्हणतात ना माझं डोकं दुखू लागलं. म्हणजे कोण म्हणेल, ज्याला डोकं असेल तोच म्हणेल ना किंवा माझं डोकं दुखतं आहे. पण ज्या डोक्याला तो माझं म्हणला त्यापेक्षा मी मात्र वेगळा आहे. म्हणून जेव्हा आपल्याला 3 देहापेक्षा किंवा पंचकोशापेक्षा आपण वेगळे आहोत असं कळतं, त्याला आत्मज्ञान असं म्हणतात. मनुष्याला मी कोण आहे याचंही ज्ञान व्हावं त्याला म्हणतात आत्मज्ञान. आणि तो आत्मा व्यापक आहे त्याला म्हणतात ब्रह्मज्ञान. म्हणून देहापेक्षा वेगळाही कळावा आत्मा, आणि आत्मा व्यापकही असं कळावा त्याला म्हणतात ब्रह्मज्ञान. म्हणजे आत्मा ब्रह्मच आहे आणि ब्रह्मच आत्मा आहे. याला ओतप्रोतचिंतन असं म्हणतात. किंबहुना फार काय सांगावं, जै म्हणजे जेव्हा आपुले ज्ञान उदया आले होय. आपलं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान जेव्हा उदयाला येतं तेव्हा काय होतं. ज्ञानोबारे उदाहरण देतात. जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही म्हणजे काय असतं, अज्ञान. आणि कोणत्याही वस्तूचं अज्ञान असेल तर ते अज्ञान आवरण करतं.
आवरण झालं की त्याचा परिणाम विक्षेपात होतो. म्हणून तर चिदाभासाची अवस्था आहे की नाही, अज्ञान, आवरण आणि विक्षेप. तुम्ही समजा रस्त्याने चालला, रज्जू पडली आहे, पण रज्जूच पडली हे माहितीच नाही, म्हणजे रज्जूचं अज्ञान आहे. जोपर्यंत रज्जूचं अज्ञान आहे तोपर्यंत सर्पाचा भ्रम होतो. म्हणजे भ्रम कुठपर्यंत आहे, अज्ञान आहे तोपर्यंत. आणि एकदा रज्जूचं ज्ञान झालं की ते ज्ञान अज्ञानाला निवृत्त करतं. आणि अज्ञान मुळात नाहीसं झालं की त्याचं कार्य असणारा भ्रम निवृत्त होतो. जोपर्यंत अज्ञान असेल तोपर्यंत भ्रम, आणि अज्ञान गेलं की भ्रम राहत नाही. उदाहरण देतात, तै कसं होतं, नक्षत्रातले पाहाले गिळी जैसे. पाहाले म्हणजे प्रातकाळ झाला. जोपर्यंत अंधार असेल तोपर्यंत आकाशामध्ये नक्षत्र आहे, अज्ञान आहे तोपर्यंत भ्रम आहे. पण एकदा आकाशामध्ये सूर्य जर उदयाला आला, प्रातकाळ झाला, तर तो प्रातकाळ नक्षत्राते गिळी जैसे, नक्षत्राला गिळंकृत करून टाकतो की नाही. म्हणजे प्रातकाळ कधी होईल, सूर्य आला तर. म्हणजे सूर्य काय करतो बघा, सूर्य अंधाराला घालवतो नाही, नक्षत्रालाही घालवतो. जसा सूर्य अंधार हे कारण आहे, अंधारासहित नक्षत्राला घालवितो, तसं आपल्याला आपलं आत्मज्ञान झालं की ते आत्मज्ञान अज्ञानाला आणि अज्ञानाचं कार्य असणारा प्रपंच या दोघालाही घालवतं. तैशा सकारण क्रिया हारपती धनंजया, तो कर्म त्याग ये जया मोक्ष फळाशी. तैशा सकारण, सकारण म्हणजे कारणासहित, क्रिया म्हणजे कर्म. कर्माला कारण कोण आहे, मुळामध्ये स्वरूपाचं अज्ञान आहे. म्हणून अज्ञानासहित असणारं कार्य हारपती धनंजया, हे धनंजया ज्यामुळे त्या हरपून जातात, नाहीशा होतात. असं कशामुळे घडतं, आत्मज्ञानामुळे. आणि आत्मज्ञान कशामुळे येतं, निष्काम कर्माचं अनुष्ठान करून फळत्याग केल्यानंतर. तो कर्मत्यागही जया मोक्षा फळाशी. अशा प्रकारचा तो कर्मत्याग ज्या मोक्ष फळाला प्राप्त करून देतो. कारण मोक्ष फळामध्येच कार्यासहित कारणाची आत्यंतिक निवृत्ती होऊन जाते. आणि असा कोण आहे, निष्काम कर्माचं अनुष्ठान करून झालेला कर्मत्याग. ते मोक्षफळ अज्ञाना त्यागिया नाही अर्जुना. हे अर्जुना, असं जे मोक्षफळ आहे की ज्या मोक्षफळामध्ये अज्ञानही नाही आणि अज्ञानाचं कार्य असणारं कर्मही नाही, ते मोक्षफळ मात्र अज्ञाना त्यागिया नाही. जो अज्ञानी त्यागी आहे ना, राजस पुरुष, त्या राजस पुरुषाला ते मिळत नाही. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात, तो त्याग न माना. राजस पुरुषाचा त्याग हा त्याच्याकडून त्याग आहे, पण संतांची त्याला अनुमती नाही, शास्त्र त्याला मान्य करत नाही. म्हणून तो त्याग न माना. मग कसा माना, राजसू तो त्याग माना, किंवा म्हणून तो सात्विक त्याग न माना, राजसू त्याग माना. पण त्याला सात्विक त्याग असं म्हणूच नाही, कारण सात्विक त्यागालाच मोक्ष नावाचं फळ शेवटी मिळतं आहे. राजस पुरुषाला ते फळ मिळत नाही. मग आता राजस पुरुषाला जर मोक्ष फळ मिळत नाही, तामस पुरुषाला मिळत नाही, तर मग मोक्ष नावाचं फळ मिळतं तरी कोणाला. ते पुढच्या श्लोकाची अवतरणिका आहे. तरी कोणे पायेथ त्यागे, ते मोक्ष फळ घर रिगे, हेही ऐक प्रसंगे बोली जेल. भगवान म्हणतात, तरी कोणे पाय येथ त्यागे, असा कोणता त्याग आहे, केव्हा येथ म्हणजे या मनुष्य लोकात, केव्हा अवनी तलावर, केव्हा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कोणे त्यागी, असा कोणता त्याग आहे. कारण विशेषणाची आणि विशेषाची एकच विभक्ती होते की नाही. म्हणून त्यागे कोणे, कोणे त्यागे म्हणजे कोणत्या त्यागाने ते मोक्षफळ घर रिघे. मोक्षफळ आपोआप आपल्या घरी चालत आलं पाहिजे. एवढी योग्यता मनुष्याची असावी की ते मोक्षफळ घर रिघे. आपण कधीतरी विचार केला होता की फक्त मनुष्याने योग्यता संपादन करावी, योग्य असणाऱ्या गोष्टीचा योग आपल्या जीवनामध्ये आपोआप येत असतो. सुखे येतो घरा नारायण, समृद्धी जाता पैसे घर रेगे, तया तेची किंवसित ते ज्ञान पावे निश्चित, केव्हा ऐसी कर्मे साम्य दशा होय तेथे विरेशा. मग श्रीगुरू पैसा भेटीचे का, श्रीगुरूंची प्राप्ती आपोआप होते, देवाचं आगमन आपोआप, संपत्तीची प्राप्ती आपोआप, ज्ञानाचा सहज असणारा संगम आपोआप, हे सगळं घडतं. तसं मोक्षफळ घर वेगे,
पण ते कोणत्या तरी त्यागाने होतं, हेही ऐक प्रसंगे बोलिजेल. भगवान म्हणतात आता प्रसंग आलेलाच आहे त्यागाचा, म्हणून त्यागाच्या प्रसंगामध्ये कोणत्या त्यागाने ते मोक्षफळ आपल्या घरी सहज प्रवेश करतं ते आम्ही सांगणार आहे. हे प्रसंग ओघात आला ना, राजस, त्याच्या अगोदर तामस, आता सात्विक सांगितलाच पाहिजे. तर तो त्यागाचा प्रकार परमात्मा बोलतील, तो मात्र ऐक. पण ते मात्र आज नाही, ते उद्या ऐक. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञान